हॅलो नमस्कार, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की गाणगापूरमध्ये दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललो. तर आम्ही गेल्यानंतर घरी न जाता डायरेक्ट शेतामध्ये गेलो होतो, कारण सगळ्यात पहिलं म्हणजे रोडवरती शेत येतं आणि नंतर घर. तर शेत पहा आमचं पूर्ण. इकडं पाणी जास्त नसतं, बोरचं पाणी असतं शेताला. तर कापसाची शेती होती, कापूस जो होता तर तो पूर्ण काढला ह्याच्यामधला. आणि हे इथंच मंदिर आहे शेतामध्येच. तर त्या मंदिरामध्येच आम्ही नारळ वगैरे फोडण्यासाठी आलो होतो. तर पूर्ण बघा कापूस काढलेला होता. ह्याच्यामध्ये थोडं एकदम थोडासा कापूस असं चुकून जो राहिलेला आहे तर तो दिसतोय. थोडं पांढरं दिसतंय, नाहीतर जर कापूस काढायच्या आधी पूर्ण असं पांढरं दिसतं हे. तर कुठेतरी थोडा कापूस होता, तर तो मी पण थोडासा घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे कसं आहे बघायचं होतं मला पण, कारण मी कधी कापूस वगैरे काढलेला नाही. त्यामुळं मी इथं शेतामध्ये जाऊन थोडा कापूस जो होता तर तो गोळा करत होते. आणि बऱ्यापैकी झाला मला, म्हणजे तो भरपूर वर्षभर आरामशीर जाऊ शकतो एवढा भेटला मला कापूस. तर कापसाचं बोंड कसं असतं बघा, पूर्ण हे असं आहे. आणि त्याच्यामधलं जे असं आपण कापूस काढतो तर ते असं एक साईडला चारही बाजूची उचलून घ्यायचं. आणि कशामध्ये तर गोणी वगैरे घेत असतील त्याच्यामध्ये ठेवून पूर्ण कापूस जो आहे तर तो काढायचा. तर मी पण पूर्ण हे एक फूल भेटलं होतं मला, असं कुठं होती फुलं, तर त्यामुळं भेटला बराचसाच कापूस. तर हे पूर्ण जे शेत दिसतंय ना तर ते आपलंच आहे शेत. नारळ वगैरे फोडून झाला आणि त्यानंतर मग शेताच्या बाजूला जे होतं ना बोराटीची झाडं होती 2-3. तर हे आमचे दिदी आणि हे काढत होते. तर गोड होती बोरं बरेचसेच, आणि काही म्हणजे झाडाखाली पडलेली पण होती, काही यांनी पाडली पण. पण जास्त काय भेटली नाही आम्हाला, कारण कच्चीच बोरं छान लागत होती. मग थोडीशी जेवढी भेटली तेवढी गोळा केली आम्ही बोर. आणि आता संध्याकाळ पण होत होती, सूर्यास्त पण आलेला. आणि लहान मुली पण होत्या. मग तरी आमचा बराचसाच वेळ गेला शेतामध्ये. खूप छान वाटलं एक तर एवढ्या दिवसांनी शेतामध्ये आलेलो. त्यामुळं मग थोडा वेळ इथं टाईम स्पेंड करून मग पुढं आम्ही पुढच्या शेतात चाललेलो. आणि माझं काम फक्त एकच होतं, मी राहिलेला जो उरलेसरला कापूस होते तर तो गोळा करत होते. त्यानंतर आम्ही चाललो फायनली. तर दिदी मला सांगत होते इथं की शेत कोणाकोणाचं आहे, कोणतं शेत कुठं आहे. त्यांचं पण इथं जवळच होतं, पण थोडंसं उशीर होत होता त्यामुळं आम्ही तिकडं काही गेलो नाही, पण त्या लांबूनच दाखवत होत्या. तर सध्या सगळ्यांचं पण शेत आहे ना, म्हणजे कोणी स्वतः करत नाही, असे वाट्यानेच दिलेली आहे शेती सगळ्यांची, दुसरेच जण करतात. तर आम्ही फक्त आता इथं नारळ वगैरे द्यायला आलो होतो आणि आता चाललेलो होतो. तर परी आणि विहिका पण खुश झाल्या होत्या, कारण थोडंसं त्यांना रिकामं खेळायला वगैरे भेटत होतं. आणि हिनं बोरं इथं वाट्यामध्ये घेतली होती. त्यानंतर यांच्या आजी आजोबांच्या शेतामध्ये एक थोडंसं मंदिर होतं, तिथं आम्ही जाऊन नारळ वगैरे फोडले आणि मग घरी गेल्यानंतर इथं व्हिडिओ काही बनवला नाही त्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी इथं सकाळी आमच्या आंघोळीची वगैरे तयारी चालली होती.
आणि पाण्याचं हीटर खराब झालं होतं पण त्यामुळे आज चुलीवरच पाणी गरम करायचं चाललं होतं. तर उठायला थोडासा यांनी उशीरच केला बाकीच्या सगळ्यांनी. माझी आई तर आंघोळ वगैरे झाली होती त्यामुळं मी तर आंघोळ करून इथं पाणी गरम करत बसले होते. त्यानंतर मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि इथं थोड्याशा गप्पा वगैरे चाललेल्या होत्या. तर जायच्या आधी थोडंसं गप्पा वगैरे झाल्या आणि मग सकाळीच आम्ही लवकरच निघलो होतो कारण आम्हाला परत अक्कलकोटमध्ये पण जायचं होतं त्यामुळं. आणि जाताना इथं लक्ष गेलं रामफळाचं झाड होतं तर ते झाडाचे रामफळ इथं काढत होती. तर ही जी झाडावरती चढली ती माझी भाची आहे. तर तिनं इथं झाडावरती जाऊन इथं रामफळ वगैरे काढून दिलं आम्हाला. आणि हे जे घर आहे ते दिदींचं आहे. तर तिथं पण आता घरी कोण राहत नसल्यामुळं बाकीचं बाहेर तण वगैरे भरपूर येत होतं आणि इथं त्यांचं थोडं काय आवरायचं राहिलेलं तर ते आवरत होतं आम्ही. कारण आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं. जे गावामध्ये मंदिर आहे तर तिथं आता आम्हाला देवीची ओटी भरायची होती पण इथं मंदिरामध्ये आतमध्ये जाऊ देत नाही त्यामुळं मग मी इथं बाहेरूनच ओटी भरली होती. सामान आधीच घेऊन आलेले आणि गजरा कालच भरायचे होते पण काल काय झालं नाही उशीर झाला आम्हाला यायला त्यामुळं आज आता इथं ओटी वगैरे भरली आम्ही आणि मग आता फायनली चाललो आहे परतीच्या प्रवासाला. अक्कलकोटला पोहोचलो आणि एवढी गर्दी होती की ट्रॅफिक म्हणजे आतमध्ये गाडी पार्क करण्यापर्यंत अक्कलकोटमधून मंदिरापर्यंत जाईपर्यंत गाडी जवळजवळ 2 तास गेले आमची. एवढी भयंकरवाली गर्दी होती. त्यानंतर मंदिरामध्ये काही जास्त गर्दी नव्हती कारण लेडीज आणि जेंट्स वेगवेगळे होते तर सोडत होते बऱ्यापैकी पटपट तरी अर्धा 1 तास लागलाच दर्शनाला नाही म्हटलं तरी. आणि हळूहळू चाललो होतो आम्ही आणि लेडीजच भरपूर होत्या कारण इलेक्शन जवळ आलेले त्यामुळं भरपूर बसेस वगैरे पुण्याच्याच होत्या जास्तीत जास्त. कारण 1 2 3 असे आजचा 3रा दिवस होता आणि वर्षातली पहिलीच पौर्णिमा होती त्यामुळं भरपूर गर्दी होती. आणि नवीन वर्षाची सुरुवात सगळेजण स्वामींच्या दर्शनाने करणार होते बहुतेक त्यामुळेच भयंकरवाली गर्दी होती. तर इथले मंदिरामधले तिथं आसपासचे लोक सांगत होते की 2-3 दिवस झालं भयंकर गर्दी आहे. आज थोडीशी कमीच आहे उलट. तर इथं स्क्रीनवरती पण दर्शन होतच होतं कारण मग आतमध्ये तर काय नीट आपल्याला बघता येत नाही स्वामींना जास्त पण मनात भाव असेल तर काय देव पावतोच तसंच झालेलं. छान दर्शन भेटलं. आणि दर्शन घेताना थोडंसं आम्ही पुढं मागं झालो म्हणजे आम्ही मुली आणि दीदी एकच साईडला होतो आणि यांचे पप्पा वेगळीकडेच होते. तर असं झालं कारण गर्दी भरपूर होती तर यावेळी काही जास्त थांबता नाही आलं असं झालं दर्शन. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटला आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.